नमस्कार. आज मी तुम्हाला वांग्याची भाजी दाखवणार आहे. ती सुद्धा तेल घालणार आहे पण पाण्यातली. आता ही भेंडीची भाजी केलेली कढई आहे, ही मी तापत ठेवलेली आहे. आता ह्याच्यात मी पाणी घालते. साधारण मला एवढं पाणी लागणार आहे. गॅस मोठा केला. भेंडीची भाजी इथे केलेली आहे आणि त्याची ही कढई आहे. मग आता त्यात भरून वांग्याचा मसाला मी इथे तयार केला आहे, बघू शकताय. एक नंबर झालेला आहे. इथे मस्तपैकी कणिक भिजवून झालेली आहे. या वेळेला मी रस्सा जास्त ठेवणार आहे म्हणून वांगी मी एवढीच घेतली आहे, म्हणजे ही फक्त 5च वांगी होती. तर आता हे पाणी उकळलं की मी तुम्हाला दाखवते. तर आता ह्यात मी घातलेला आहे चिरलेला कांदा, कोथिंबीर भरपूर होती पण ती घातली की लगेच अशी कोमेजते ना, म्हणून अशी झाली. नाही तर मी अशी मोठी वाटीभर कोथिंबीर घातली आहे. दाण्याचं कूट 1 वाटी घेतलं आहे आणि मी मसाला घातला आहे. तर मी हा मसाला वापरला आहे आणि हा 1 नंबर आहे. मी आज पहिल्यांदाच वापरते आहे. खूप सुंदर मसाला आहे, मला खूप आवडला. आता त्याची ही वांग्याची भाजी म्हणूनच वेगळ्या पद्धतीत करते, कारण फोडणी ऑलरेडी झाली होती ना, म्हणजे भेंडीच्या भाजीसाठी. मला कढई पण हे करायची नव्हती म्हणून मी तुम्हाला आज पाण्यातली भाजी दाखवते. तर आता इथे पाणी उकळत चाललं आहे. सगळं मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे. दाण्याचं कूट, मसाला, हळद मात्र मी घातली, बाकी काही नाही घातलं, फक्त हाच मसाला वापरला आहे. सखी कोल्हापुरी चटणी. आता मी यात वांगी सोडली. आता जवळजवळ मी एवढं तेल यात ओतणार आहे, कारण वांग्याला तेल नाही तर मजा नाही. पण फोडणी केली असती तर ते जळलं असतं. घासून घेतली असती पण गरज नव्हती. जरा वेगळी चव आली पाहिजे ना, म्हणून. आता मी हा सगळा मसाला मी यात घालते. आता ही ॲक्च्युली मसाला मस्त आहे, तिखट आहे, झणझणीत आहे. आणि आता वांग्याची भाजी तयार झाली की मी तुम्हाला दाखवते. 1 तांब्या पाणी, 5-6 वांगी, 1 वाटी मोठी दाण्याचं कूट, 1 वाटी मोठी कोथिंबीर, 1.5-2 वाट्या चिरलेला कांदा, चमचाभर किंवा चवीप्रमाणे मीठ, ते सखी कोल्हापुरी चटणी म्हणजेच हा मसाला 2-3 चमचे घातला आहे. झणझणीत आहे, त्यामुळे आजचा बेत हा फर्स्ट क्लास. बाय. भाजी मस्तपैकी उकळत आली आहे. शिजायला अजून वेळ आहे म्हणून परत मी व्हिडिओ टाकते भाजी पूर्ण झाल्यावर. तर बघू शकता ही भाजी अशी झालेली आहे. मस्त वांगी शिजली, भाजी पूर्ण झालेली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. भाजीत घातलेलं तेलसुद्धा वर आलेलं आहे, म्हणजे तुम्ही बघितलं की पाण्यातली भाजी करूनसुद्धा किती छान होते. चवीला पण छान आहे, सगळं छान आहे. इतकंच की काहींना कांदा फ्राय केलेला आवडतो, यात कच्चा कांदा आहे, पण भाजी 1 नंबर आहे. तर ठीक आहे, तुम्ही माझे व्हिडिओ यूट्यूबला पण बघू शकता, शॉर्टमध्ये पण आणि व्हिडिओमध्ये पण. आणि इथं पोळ्या चालूच आहेत. गरम पोळी, भेंडीची भाजी, काकडी, गाजर, सॅलेडला कैरीचं लोणचं. आणि मी हा मध्ये जो तवा आणला, हा दाखव, तवा आणला होता हा नवीन, हा फक्त पोळ्यांसाठी आणला. तर ठीक आहे, परत भेटू आपण. बाय.